करमाळ्याच्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आलाय। अजित पवार आणि IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातल्या संवादाचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर चांगलंच राजकीय वातावरण तापलं। यामध्ये अजित पवार IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना खडसावताना दिसतायत। दरम्यान यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट अंजना कृष्णा यांनाच कोर्टात खेचण्याचा इशारा दिलेला आहे। पाहूयात। कोर्टामध्ये अंजली कृष्णा यांना खेचण्यात येईल, कारण का जो व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ त्यांनीच त्यांच्या कर्मचाऱ्याला काढायला लावला। ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना धमकवलं ती दोन व्यक्ती कोण आहेत? तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका। उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल करणाऱ्या करमाळ्याच्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना दादांच्या राष्ट्रवादीकडून इशारा देण्यात आलाय। मुरुम उत्खननावरून अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून वाद झाला। फोनवर बोलताना अंजना कृष्णा यांनी अजित पवारांचा आवाज ओळखला नाही म्हणून अजित पवार चांगलेच संतापलेले होते। अधिकाऱ्याला धमकावत असल्याचं सांगत विरोधकांनी थेट अजित पवारांवर कारवाईची मागणी केली। हा वाद आता वाढत असताना यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं। मात्र आता या महिला अधिकाऱ्याला थेट कोर्टात खेचण्याचा इशाराच राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलाय। कोर्टामध्ये अंजली कृष्णा यांना खेचण्यात येईल, कारण का जो व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ त्यांनीच त्यांच्या कर्मचाऱ्याला काढायला लावला, त्यांनीच तो फोन स्पीकरवर टाकला आणि त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल मोठ्या प्रमाणात केला। हे होत असताना जी लोक न्याय मागत होती, ज्यांना सुविधासाठी रस्ता करायचा होता, त्यांचं म्हणणं लक्षात न घेता त्यांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावर 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। हे गुन्हे तातडीने सरकारने मागे घ्यावे, अन्यथा आम्हाला कोर्टात दाद मागावी लागेल। तर याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृह विभागाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे। तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अजित पवार समर्थन देतात अशी टीका देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे। ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना धमकवलं ती दोन व्यक्ती कोण आहेत? तर एक अण्णा ढाणे म्हणून आहेत जे स्वतःला वाल्मिक अण्णा म्हणवतात आणि दुसरे आहेत बाबाराजे जगताप, हे स्वतःला विष्णू चाटे समजतात आणि या गोष्टीचा त्यांना गर्व आहे। आणि त्या बाबाराजे जगतापांच्या हातातला जो एक ई सिगरेट घेतलेला जो व्हिडिओ आहे, खरं तर ही ई सिगरेट भारतात बॅन्ड आहे आणि अशा सगळ्या गोष्टी, सगळे अवैध धंदे, गुंडगिरी करणारे लोक हीच या सगळ्या राजकारण्यांना हवी असतात आणि आज ते थेट सरळ दिसले की अजित पवारांनी त्यांना पूर्ण समर्थन दिलं। दरम्यान या वादामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील उडी घेतली आहे। अजित पवार UPSC झालेल्या अधिकाऱ्याशी अशा पद्धतीने बोलत असतील तर त्यांनी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नये असा टोला हाकेंनी लगावलाय। हाकेंच्या टीकेला भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। अजितदादांनी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नये, अजितदादा पवारांनी शरदचंद्रजी पवारांचा वारसा सांगू नये, कारण अजितदादा तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता। एका UPSC देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल, मी कोण बोलतोय थांब, ही जी भाषा आहे ही अजितदादांनी सुधारावी। आणि जर तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका। ते दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कायम किमतीनं वागवणारे दादांचा स्वभाव आहे। त्यामुळे अशी जरी घटना जी झालेली आहे ती मला वाटते आता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, पण मुख्य जो उद्देश होता यातनं तो काय अधिकाऱ्याचा अवमान करणं का अधिकाऱ्याला त्रास देणं असा नव्हता। आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे आता यावर अजित पवार नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।